अंजली, बॅग भरून झाली काय? हो, हे काय भरतेच आहे. महत्वाची पुस्तकं आणि अभ्यासाचं काही सामान फक्त वेगळं करून ठेवते. बाकी सगळं नंतर न भरी. बसा ना. नाही राहू दे, मी उभीच राहते. मी काय हातभार लावू काय? नाही नाही नको, झालंच आहे आता सगळं. आणि जेवढं कमी सामान नेता येईल ना तेवढं चांगलं. समज नीट ध्यान करून भरून घे. काय राहिलं तर तुला परत येता येणार नाही आणि आम्हाला बी कुणा संग पाठवता येणार नाही. म्हणून तर आतापासून हळूहळू एक एक वस्तू भरून ठेवते. हे बघ अंजली, आता तू कामाची लई दगदग करू नगस. जरा आराम कर. अगं, परदेशात जायचं म्हणलं की अंगात कशी ताकद असायला लागती बघ. असं काही नाही. असंच हाय. तू उग कामाच्या आरी पडतीस बघ. ते काय नाही, तू झोप बरं जरा. हो, आता हे आले ना की त्यांना जेवायला वाढून मग झोपते. राणा कुठं गेलाय काय ठाव नाही. तू फोन केलतास काय त्याला? हो, केला होता. कुस्तीची काहीतरी चर्चा करत होते. अगं, त्याला चर्चा परत न कर म्हणा. इथं बायको जागी राहिली त्याचं काय बी नाही बघ त्याला. गोदाक्का, तुम्ही यांची नीट काळजी घ्याल ना? म्हणजे आता यांना तालीम शेत दोन्हीकडे लक्ष द्यायचं. आणि नेमकी मी निघाले. तू काय बी काळजी करू नकस. तू निवांत जा. अगं, तू नसताना मीच सांभाळत होते की. आता मी सांगितल्यावर जरा हटवादेपणा करतोय. तू सांगितलीस की कसं गपगार ऐकतोय, तसं माझं ऐकणार नाही ग त्यो. तेच तर, मी असते तर मी कसं सगळं नीट आखून दिलं असतं ना. अगं, तू काय कायमची चाललीस वय? परत आल्यावर दे की आखून काय द्यायचं ते. 2 महिने हा हा म्हणता जातील बघ. तू तुझं समज लक्ष अभ्यासाकडे दे. रानान तालीम त्याचं त्यो बघून घेईल काय करायचं ते. तसं तू नसल्यावर त्याला करमतय की नाही माहित नाही बघ. तेच तर, मला हीच भीती आहे. माझ्यामुळे यांचं लक्ष न तालमीत लागणार ना कामात. अगं, आता ह्याला काय इलाज हाय काय? पर तू त्याच्या मनात कायम असणार म्हणजे असणारच बघ. हो, पण मला यांच्या तालमीत अडसर नाही बनायचंय. अगं, अडसर कसली त्यात? असं काय बी होणार नाही बघ. आता पातूर तुम्ही दोघांनी एकमेकाला साथ देत आलायसा ना, तसंच पुढे बी देशीलच की. अंजली, पुरी डोळं बघ केवढं जड झाले. तू जरा आराम कर बरं. झोप आधी तू. हे आले ना की त्यांना जेवण वाढून झोपते. अगं, तो राणा आला म्हणजे उठवल की तुला. तू झोप बरं आधी. अहो, मी करते आणि मी झोपते, तुम्ही जा. नाही, तू झोपल्याशिवाय मी जाणारच नाही बघितलं. अहो पण झोप तू. बरं पण मी करते. तिथे ठेवते. चल झोप. खरंच झोपते, जा तुम्ही. बाई, झोप तू. मी तोवर जाणार नाही बघ, तुला झोप लागत तोवर. बरं. मी जातीये खरी, पण आपलं हे घर डिस्टर्ब नाही ना होणार? तुम्हाला त्रास होणार नाही ना? छे, मी फक्त माझ्याच इच्छांचा विचार करते का काय असं वाटायला लागलंय मला. या सगळ्यात तुम्ही मागे पडणार नाही ना? नक्की काय ते सांगा बघू. उद्या आपण असं जाणू पिक्चर आणि नवीन काहीतरी शिकू. होय होय. हा, काय शिकू? हे असं पिक्चर बघत शिकत बसलो तर अंजलीबाई फॉरेनला जाऊन परत येतील. झालं काय काय असं ना, सुरुवात झाली ना हो? आता बाकीचं उद्याचं उद्या बघू. हा, But not your respect, which is what you really wanted. You were dismissive like you Hello? dismissed the nice pizza guy. घर तर कशाला पिकू? Guilty of inhumanity to your fellow man. ते राणा तर गुळडो शिकवालता. Responsibility for what you've done, Stu. हा Be हा, a तू थांब, man. मी आलोच. आमचा बंब भडकलाय. Look that way from up ते here. तुमचं तुम्ही ते इंग्लिश पिक्चर बघा आणि ते तुमचं तुम्ही इंग्रजी शिका. मी निघतो बाबा. अरे पर Yes, finally some honesty.
बरकत No one knew पिक्चरचं गणित उद्यापासून नाही आतापासूनच बंद करायचं. काय नीट जमाना झालंय बघ. बायकाच खोटं बोलायला लागते ते वेगळं. अरे राणा आता 3 वाक्य पत्रात पडल्यात ना बघ. what to do when life turns on you and you've तू एक काम कर, some small तू जा आता. बाकीचं पिक्चर मी बघतो आणि त्यातलं काय असेल तर पाठ करून ठेवतो आणि उद्या तुला सांगतो. हा जातो आता, जा. names for तर मलाच काय खरं वाटत नाही या इंग्रजीचं. अरे राणा तू इंग्लिश बोलेगा म्हणजे बोलेगा. follow अरे बरकत की जबान आहे. hear all of his lies. जा आता, वहिनी वाट बघत असतील. मी बघतो आणि पाठ करतो. जा तू जा. Like I shot हा. you with a cell phone full of stuff. I noticed that you executives. आ- And I noticed you. आर यू कमिंग? राणा भाऊजी अहो काय हे राणा भाऊजी किती उशीर गायब ते गायबच की तुम्ही तर काय चाललंय काय काय नाही अहो, तुम्हीच सांगितलेलं हे इंग्रजीची भानगड. अरे वा आमासनी वाटलंच होतं बघा तुम्ही एकदा मनावर घेतलं का नाही की घेतलंच मग सुट्टी नॉट बरं जमतंय ना वा बघू आजपासून सुरुवात झाली. कशी केली सा सुरुवात ते आम्ही इंग्रजी पिक्चर आणला हा आणि त्यातले शब्द पाठ केलं बघा. अरे वा म्हणजे फॉरेनच्या माणसासंगत बोलण्यासाठी फॉरेनच्या पिक्चरचा आधार घेतला म्हणायचं की तुम्ही चांगलंय चांगलंय बरं आम्हाला सांगा काय काय शिकला सा आर यू देअर म्हणजे देर लावू नका. बोल. आर यू देअर. देअर म्हणजे उशीर नव. अरे तेच ते. आर यू देअर उशीर लावू नका. वाय वाय म्हणजे वाय वाय म्हणजे बोलवा. वाय हा? बोलवा. बोल बोल. वाय बोलवा. हा लिव मी आलो बोलणार आहे मी लगेच. अरे पण असं कसं उलट असेल मी लगेच बोलणारे पाहिजे. अरे राणा ते इंग्रजी जरा उलट सुलट असते. बोल. लिव मी आलो बोलणार आहे मी लगेच. लिव मी अलोन. लिव मी अलोन मी लगेच बोलणार आहे. हा आर आर यू देअर म्हणजे लय उशीर झालाय काय. वाय म्हणजे बोलवा. लिव लिव मी अलोन म्हणजे मी लगेच बोलणार आहे. का काही चुकलं काय. हा म्हणजे थोडं थोडं चुकायलंय बघा राणा भाऊजी उच्चार अजून नीट जमाय पाहिजे तुम्ही का नाही आमच्यासारखं इंग्रजीच्या मागं लागा म्हणजे तुम्हाला बी जमल ते फॉरेनच्या माणसागत वाटाय पाहिजे का नाही वय हळूहळू तसं बी जमल. अहो जमतय की त्यात नाही अवघड काय र कुठं गेलतास एवढा वेळ? अरे अंजली वाट बघून बघून कटाळली नव. ते मी नव्या खताची चौकशी करायला गेलं तर राणा भाऊजी काय राणा भाऊजी होय खताची काय तालमीची चर्चा करायला गेलतास ते ठरवू एकदा. तसं नाही ते दोन्हीची बी करायला गेलतो. बरोबर चल आता लवकर जेवून घे मी वाढते. आणि हा अंजली झोपल्या तिची झोपमोड करू नकच म्हणजे झालं. ते नव तुम्ही तुम्ही खरंच इंग्रजी शिकायला गेलतासा का का तालमीवर चर्चा कराया वहिनी इंग्रजीत शिकायला गेलतो. अहो, ते काय झालं त्या अंजलीबाईंचा मध्ये फोन आलो आणि काय कळना झालं म्हणून तालमीचं नाव सांगितलं. अरे वा जिंकलासा बघा तुम्ही राणा भाऊजी तुम्ही का नाही लईच हुशार झालायसा आजकाल
आता इंग्रजी बी लवकरात लवकर शिकणार हा तुम्ही. ते नव तुम्ही एवढं मन लावून इंग्रजी शिकायला असा, पण जाऊबाईसनी काय हाय का हो त्याचं? निवांत झोपल्यात बघा. नाही वहिनी, अहो, त्यासनी कुठं माहित आहे मी शिकतोय ते. माहित असतं तर गोष्ट वेगळी. हा ते बी हायच म्हणा, पण हा त्यासनी काय बी कळू देऊ नका बर का. हा. बर जाऊन जेवा आता आणि लवकरात लवकर झोपा. उद्या परत इंग्रजी शिकाय जायचंय नव का? आम्ही येऊ जेवण वाढाय? नाही नका गोदक काय की. बर चालतंय. बरं जाऊ काय? व्हय. आता ह्यो अडाणी आमच्या इंग्रजीच्या जाळ्यात फसला म्हणून समजा. लई मज्जा येणार आहे आता. आर यू देअर म्हणजे काय? तर लई उशीर झालाय. अरे ठोकळ्या, आता लईच म्हणजे लई उशीर होणार आहे बघ. आज लय दमलाय वाटत. मी बी लय दमलोय बघा, पण तुमच्यासाठी करायला लागते. अहो तुम्ही माझ्यासाठी एवढं करता, मग मला करायला नको? मी तुम्हाला इंग्रजीचं सरप्राईज देणार बघा. तुम्ही खुश होऊनच फॉरेनला गेलात पाहिजे. आणि हा, तुमचा यो विद्यार्थी आता खूप हुशार झालाय बघा. मी जातीये. मला तुमची खूप काळजी वाटते. तुम्ही विसरणार नाही ना मला? असं कसा इसरेन मी? मी आज तुमची खूप वाट बघितली. तुम्ही तुमच्या कामात होतात. तुम्ही तालमीकडे नीट लक्ष द्यायला हवं, पण म्हणून शेत आणि मला विसरायचं नाही. अहो सांगितलं की, असं कसं इसरेन मी? आयुष्यात कधी विसरणार नाही तुम्हाला. आता तुम्ही आहेत तवर तुम्हाला येळ देणार मी. किती बी काय बी होऊ दे, कामातनं सवड काढणार तुमच्यासाठी. तुम्ही किती बी लांब जा, कायम माझ्या जवळ असणार बघा. काय? चहा? आणि तुम्ही? सॉरी. सॉरी कशाला? हा उलट मला आनंद झालाय. ते नाही, ते काल रातच्याला मला जरा उशिराच झाला. तुम्ही माझी वाट बघून बघून लय कंटाळत गोदाकानं सांगितलं मला, आणि मी आलो तेव्हा तुम्ही झोपला होता. मग उलट मी सॉरी म्हणायला हवं. तुम्ही आल्यावर मी उठायला हवं होतं ना, पण अहो मला जागच नाही आली.
अहो दिवसभर काम केल्यावर कशी येईल जाग? अहो, तुम्ही लई काम करू नका कसा, फॉरेन जायला ताकद नको. अहो काल गोदा काही असंच म्हणत होत्या. अहो पण मी फॉरेनला अभ्यासाला चाललीये, कुस्ती खेळायला नाही. अहो पण अभ्यासाला ताकद लागते का नाही हा? अहो मला तर कुस्तीला जेवढी ताकद लागत नाही तेवढी अभ्यास करताना ताकद लागते बघा. बरं ठीक आहे, मग मी भरपूर खाऊन खूप ताकद कमवीन आणि मग जर्मनीला जाईन. ते जर्मन म्हणू नका, फॉरेन म्हणत जावं. का? अहो ते जर्मन भांडी बिंडी सारखं वाटते हो. फॉरेन कसं सोपं वाटते ते म्हणत जावं. बरं फॉरेन. आता कसं लई भारी वाटते बघा. तुम्ही प्या, चहा प्या. हो. हे ना मी ठरवलंय आजपासून तुम्हाला येळ द्यायचा. म्हणजे आता तुम्ही जाणार आहेत ना त्या तयारीला हातभार लावायचा. खरं तर लई येळ द्यायचंय, पण तुम्हीच सांगितलंय ना समजा लक्ष तालमीकडे आणि शेताकडे द्यायचं. मग कसं जमणार? तुम्हीच काहीतरी तोडगा काढा बाबा. म्हणजे कधी काय करायचं काय सुधारणा आले बघा मला. आपण एक काम करूया, आपण ना वेळापत्रक तयार करूया. म्हणजे आम्ही कसं वेगवेगळे विषय शिकवायला शाळेत अभ्यासाचं वेळापत्रक तयार करतो, तसं आपण तुमच्या वेगवेगळ्या कामांचं एक वेळापत्रक तयार करू. हो हे एकदम भारी झालं बघा. म्हणजे कधी काय करायचं डोसक्यात एकदम फिट होऊन जाईल. मला आताच करून द्या टाइम टेबल. आता होय, म्हणजे आतापासून टाइम पाहायला लागतो बघा मी, आणि माझ्याकडे लई टाइम बी नाही. हे घ्या, ते ठेवा तिकडे. आता आपण तुम्ही दिवसभरात काय काय करता ते बघूया. हं? तालीम, खुराक, शेत, जेवण व परत तालीम, घरातल्यांना वेळ. तुम्हाला ये हो, आणि मग मला वेळ. हे बघा टाइम टेबल, म्हणजे वेळापत्रक. आता पहिल्यांदा सकाळी उठून तालीम, मग खुराकाची वेळ, ते झाल्यावर अंघोळ, मग शेतावर जायचं, मग जेवणाची वेळ, मग परत संध्याकाळची तालीम, मग घरातली काम, मग आराम. हा, ते आरामाचं 1 तास वाढवून द्या. कशाला? अहो, द्या तर. अहो एवढी कामं केल्यावर 1 तास ज्यादा आराम नको? बरं ठीक, तुमच्याकरता आरामाचा ज्यादा 1 तास. झालं, हे घ्या तुमचं टाइम टेबल. अहो आणि आपल्या दोघांसाठीचा ये तो जेवण झाल्यावर रात्री. म्हणजे नाहीच म्हणा की. अहो जेवण झाल्यावर एक तर तुम्ही तरी झोपणार, नाही तर मी झोपणार. मग कधी देणार ये सपनात? हो, खरं तर आपण दोघं कायम एकत्रच असणार आहोत. पण आता तुम्ही म्हणताय ना, म्हणून जेवणानंतरचा 1 तास लिहून ठेवते मी. हा. दोघ. झालं. हा, पण आता ह्यात जर का मला झोप आली ना, तर तुम्ही सांभाळून घ्यायचं, आणि तुम्हाला झोप आली तर मी सांभाळून घेईन. चालते की. हे घ्या, हे तुमचं टाइम टेबल. आजपासून रोज हे टाइम टेबल पाळायचं म्हणजे पाळायचंच. अहो या टाइम टेबल शिवाय दुसरं काय बी करणार नाही. बघाच तुम्ही, यो रानात टाइम टेबल पाळणार म्हणजे पाळणार.